समाजात रोज काहीतरी नवे बदल घडत असतात. मग प्रत्येक बदल समाज इतक्या लवकर स्वीकार करेल का? नाही. प्रत्येकाला ते बदल स्वीकारायला वेळ लागतं आणि एकदा का त्या बदलाचा स्वीकार केला की नंतर विश्वास मात्र ठाम होऊन जातो. मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच. चला तर मुद्द्याकडे वळूया. शहरापुरताच मर्यादित असणारं भाजप हे ग्रामीण भागांपर्यंत कसं पोहोचलं हे आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एकेकाळी भाजपला फक्त शहरी मतदारांचा पक्ष मानलं जायचं. नोकरदार, व्यापारी आणि शहरी भागात एवढ्यापुरताच हा पक्ष सीमित आहे अशी सर्वसाधारण धारणा होती आणि हे तितकंच खरंही होतं. भाजपला राजकीय क्षेत्रात जे काही यश मिळत असे ते फक्त शहरी भागातूनच मिळत होतं. ग्रामीण भागातील नागरिकांनी भाजपला अजून स्वीकारलंच नव्हतं. ग्रामीण मतदार भाजपापासून दूर आहेत, शेतकरी भाजपला स्वीकारत नाहीत असे चित्र अनेक वर्ष दिसत होतं. पण गेल्या काही वर्षात मात्र म्हणजेच जवळपास 10 वर्षात परिस्थिती अतिशय वेगाने बदलल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी शहरापुरतं मर्यादित असलेलं भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टी हे खेड्यापाड्यांपर्यंत कसं पोहोचलं हे तुम्हाला सांगते. हे चित्र स्पष्ट झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून. हे कसं काय ते पाहूया. परवाचीच गोष्ट म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी राज्यातल्या एकूण 12 जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 125 जागांसाठी मतदान झालं. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. पण या निवडणुकीत नेमकं असं काय घडलं आणि भाजप अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं कसं हे जाणून घेणार आहोत. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत 12 जिल्हा परिषदांपैकी 6 जिल्हा परिषदांमध्ये भाजपने बाजी मारली. 731 जागांपैकी जवळपास 220 पेक्षा अधिक जागा भाजपने मिळवल्या आणि त्याचबरोबर पंचायत समितीचा विचार करता 125 पैकी तब्बल 52 ठिकाणी भाजपचा विजय झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट 26 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूण 25 जागा मिळाल्या. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी दिसून येतं. यातून काय स्पष्ट होतं? यातून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या जागा जरी एकत्र केल्या तरीही भाजपच्या जागा दोन्ही पक्षांपेक्षा अधिकच निघतील. याच गोष्टीवरून लक्षात येतं की भाजप हा फक्त शहरी भागापुरता मर्यादित नाही तर तो ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या आकड्यांवरून कळतं की भाजपने नेमकी प्रगती कशी केली. याआधी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या होत्या, ते म्हणजे 2017 साली. 2017चा विचार केला तर 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकूण 143 जागा मिळाल्या होत्या आणि या तुलनेत आजचा आकडा 220 पेक्षाही पुढे गेला आहे. 2017 सिंधुदुर्ग जिल्हा पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेत भाजपला एकूण 50 पैकी फक्त आणि फक्त 6 जागा मिळाल्या होत्या आणि त्याच वेळी एकूण 27 जागा मिळवून एक हाती बहुमत काँग्रेसने मिळवलं होतं. पण यावेळी तीच परिस्थिती एकदम उलट पाहायला मिळते. म्हणजेच यावेळी भाजप 6 जागांवरून थेट 27 जागांवरती पोहोचलं तर काँग्रेस मात्र 27 वरून शून्यावर गेल्याचा चढ उतरतीचा आलेख यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असंच काहीसं घडलंय. रायगडमध्ये 59 पैकी फक्त 3 जागा भाजपला मिळाल्या होत्या, पण या निवडणुकीत मात्र तोच आकडा 15 पर्यंत पोहोचला आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये भाजपचं खातं सुद्धा उघडलं नव्हतं तर यावेळी पक्षाने एकूण 4 जागा जिंकल्या. म्हणजेच कोकणाचा विचार करता भाजप फक्त 9 जागांवरून थेट 46 जागांपर्यंत पोहोचल्याचं चित्र स्पष्ट होतंय. कोकण हा असा भाग होता ज्या ठिकाणी भाजपला यश नव्हतं, कारण तिथे शिवसेनेची सत्ता, शिवसेनेची ताकद होती आणि काँग्रेसही त्या ठिकाणी मजबूत होता. शिवसेनेची ताकद जरी कायम असली तरी काँग्रेसची जागा मात्र भाजपने घेतल्याचं इथं दिसतंय. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला हेच चित्र पाहायला आपल्याला इथंही मिळेल. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 64 पैकी 39 जागा जिंकून विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत भाजपला फक्त 7 जागा जिंकता आल्या. पण त्यानंतर 9 वर्षात एक बदल झाला. तो काय? तर म्हणजे आता झालेल्या निवडणुकीत भाजप 64 पैकी 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला.
त्याच तुलनेत राष्ट्रवादीची 39 जागांवरून तर 23 जागांवर घसरण झाली आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा मतदार हळूहळू भाजपकडे वळत असल्याचं दिसतंय. सोलापूरमध्ये 68 जागांपैकी भाजपने 14 जागा जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस 23 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण या निवडणुकीत भाजपने आपल्या जागा थेट तिप्पट केल्याचं दिसतंय. म्हणजे 64 पैकी तब्बल 42 जागा जिंकून सर्वांना भाजपने अचंबित केलं. मराठवाड्यातला धाराशिव आणि परभणी यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपने यावेळी दणदणीत विजय मिळवल्याचं दिसतंय. धाराशिव जिल्हा परिषदेत गेल्या वेळी भाजपला 55 पैकी फक्त 4 जागा मिळाल्या होत्या आणि हाच आकडा यावेळी 18 वर पोहोचला. गेल्या निवडणुकीत 4थ्या क्रमांकावर राहिलेला भाजप या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. परभणीमध्ये 54 पैकी फक्त 5 जागा गेल्या निवडणुकीत मिळाल्या होत्या. यावरून असं लक्षात येतं की कोकण असो व पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा, राज्याचा असा कोणताही भाग नाही जिथे भाजपचं अस्तित्व नाही. अनेक ठिकाणी भाजपचं वर्चस्व दिसून येतं आणि भाजपने एक हाती बहुमत मिळालेला निकाल सांगतोय की भाजपने खेडीपाडीही गाठली आहे. हे कसं काय घडलं याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट महत्त्वाचं ठरतं. निकाल लागल्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आम्ही या विचारांचे आहोत की कोणीही परमनंट जिंकत नसतं आणि कोणीही परमनंट हारत नसतं. विरोधकांमध्ये लढण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. विरोधी पक्ष हा फक्त माध्यमांमध्ये दिसतो. जोपर्यंत तो माध्यमात आहे तोपर्यंतच जनता त्यांच्यासोबत जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले. भाजप फक्त सोशल मीडियावर नव्हे तर घराघरात जाऊन प्रचार केल्यामुळे भाजपला आज हे यश मिळवता आलं. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ग्रामीण भागातले अनेक नेते आता भाजपवासी झाल्याचे दिसत आहेत. उदाहरण म्हणजे साताऱ्यात शिवेंद्रराजे, धाराशिवमध्ये राणा जगजित सिंग, सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे आणि सोलापूरमध्ये जयकुमार गोरे हे नेते 2017मध्ये भाजपकडे नव्हते. पण या नेत्यांना आपल्याकडे घेऊन त्यांना बळ देऊन भाजपने आपला पाया मजबूत केला. जिल्हा परिषद आणि त्यातही पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागांचा आकडा मिळवत भाजपने गावागावात ताकद तयार केली आहे. एकूणच निवडणुकीनंतर हे सिद्ध झालं आहे की भाजप फक्त शहरी पक्ष उरलेला नाही तर तो तळ कोकणात जिंकतो, साताऱ्यात जिंकतो, धाराशिवमध्येही जिंकून येतो. भाजपने केलेल्या प्रगतीबद्दल आणि भाजपला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आणि यापुढील निवडणुकीपर्यंत परिस्थिती बदलेल का आणि बदलून ती परिस्थिती कशी होईल हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. अशाच अपडेटसाठी आणि माहितीसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.